सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। अहिल्यादेवी होळकरांचा विजय हो। लोकशाहीचा विजय हो। मालेगाव पुणे महामार्गावर शेतकऱ्यांचा संताप उसळलाय। इंदोर मनमाड रेल्वेसाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांच्या जमिनींना कवडीमोल दर लावल्यानं मालेगाव तालुक्यातील चोंडी गावाजवळ शेतकऱ्यांनी महामार्ग रोखत न्यायासाठी आवाज उठवलाय। पिढ्यानपिढ्या कसलेली उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असलेली जमीन सरकारनं कमी मोबदल्यात घेऊ नये अशी भावनिक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी 16 पेक्षा अधिक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होत असून योग्य दर न मिळाल्यानं कुटुंबांचं भवितव्य धोक्यात आल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। काळी माती सामने काळी माती काही जरी नाही राहणार आम्ही चालू करा। हॅलो, काळी माती सामने 4-4 एकर 2-2 एकर आम्ही घेत नाही तर केंद्र शासनाला जमीन ही राज्य शासन देते आणि आम्ही राज्य शासनाकडनं ही जमीन घेतोय। त्याचे भाव ठरवणारे आम्ही कोणीने आम्हाला राज्य शासनाने सांगितले की असा असा भाव आहे। म्हणजे विचार करा की जे आज सत्ताधारी आहेत त्यांची सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत भूमिका किती संशयास्पद आहे। म्हणजे त्यांनी जर सांगितलं की आमच्या राज्यामध्ये 2.5 कोटी रुपये हेक्टर 5 कोटी रुपये हेक्टर जमीन चालू आहे तरी आम्ही द्यायला तयार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। मग तुम्ही काय साप सुंगी घ्या का? विचार करा, 3.5 लाख रुपये एकर जमीन म्हणजे तुम्ही काय समजता? आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्याला भेटी तर माले भेटी, कोणलेच काही भेटावं नाही। तुम्ही एकत्र जर नाही आले तर तुम्हाला डायरेक्ट केळच भेटतील, लक्षात राहू द्या। त्यानंतर तुम्हाला काहीच भेटावं नाही। आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे जे लोक म्हणत होते हा भाव जास्त आहे, पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एक निष्ठतेने सांगतो, तुम्ही जर माझ्याशी प्रामाणिक राहाल, सगळे मतभेद दिसून एकत्र याल तर 100% तुम्हाला 2 कोटी रुपये हेक्टर प्रमाणे पैसे शासन देईल, लक्षात असू द्या। आणि ते यांना द्यावा लागणार आहे, कारण कायदा काय म्हणतो, गुजरातकडे जर जमिनी घ्यायच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी महिनाभरात 3ऱ्यांदा रास्ता रोको आंदोलन केलंय। दरम्यान जमीन गेलेल्या एका शेतकऱ्यानं हताश होऊन आत्मदहनाचा टोकाचा पवित्रा घेत पेट्रोल तसंच माचीस आणली होती। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ही साहित्य जप्त केल्यानं मोठी दुर्घटना टळली। मात्र शेतकऱ्यांच्या वेदना आणि निराशा या घटनेतून स्पष्टपणे समोर आल्या। योग्य मोबदला दिल्याशिवाय माघार नाही असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला। येणाऱ्या काळात नेत्यांच्या घरी ढोल बजाव आंदोलन सुरू करू आणि नेत्यांना शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जागृत करू असंही शेतकऱ्यांनी एकमतानं निर्णय घेतला। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, मालेगाव।